आणि सुरुवातीला अतिशय महत्त्वाची बातमी आहे। नाशिक पोलिसांचं पथक लीलावती रुग्णालयामध्ये पोहोचलेलं आहे। माणिकराव कोकाटे यांच्या अटक वॉरंटसह पोलिसांचं पथक मुंबईमध्ये रात्री दाखल झालं। सर्वात आधी पथक वांद्रे पोलीस ठाण्यामध्ये पोहोचलं। तिथे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ते पथक निघालं। पोलिसांचं पथक कोकाटे उपचार घेत असलेल्या लीलावती रुग्णालयात पोहोचलेलं आहे। नाशिक पोलीस कारवाईपूर्वी कोकाटे सध्या त्यांचा वैद्यकीय अहवाल हा पाहिला जाणार आहे आणि त्यानंतर तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतला जाईल आणि त्यानंतर कारवाई संदर्भातला निर्णय घेतला जाणार आहे। आताची महत्त्वाची बातमी, मनोज कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। मनोज, काय सध्याचे अपडेट्स आहेत? लीलावतीमध्ये पोलिसांचं पथक दाखल झालंय, कायदेशीर ज्या बाबी आहेत त्याची पूर्तता केली जाणार आहे, डॉक्टरांचा सल्ला घेतला जाणार आहे, काय सध्या घडतंय? अगदी बरोबर आहे। सदनिका घोटाळा प्रकरणी माणिकराव कोकाटे यांच्यासह अजून काही आरोपी आहेत, त्यांना खालच्या न्यायालयाने सजा सुनावली होती। त्यानंतर सत्र न्यायालयाने सुद्धा ती सजा जी आहे ती कायम ठेवलेली आहे। त्यानंतर ही सजा कायम झाल्यानंतर जे कोकाटे आहेत ते त्यांना अटक होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच नाशिक पोलीस जे आहेत ते लीलावती रुग्णालयात दाखल झालेले आहेत। जे कोकाटे आहेत त्यांना तब्येत ठीक नसल्यामुळे 2 दिवसापूर्वीच लीलावती रुग्णालयात भरती करण्यात आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आता त्यांच्यावर उपचार सुद्धा सुरू आहेत। काल रात्री उशिरा नाशिक पोलिसांचं एक पथक जे आहे ते या ठिकाणी आलं होतं। त्यांनी रुग्णालय प्रशासनाला याची माहिती दिलेली आहे। रुग्णालय प्रशासनाने सांगितलेलं आहे की त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। त्या अनुषंगाने आता रुग्णालय प्रशासन कशा प्रकारचे उपचार सुरू आहेत त्याची सगळे ते कागदपत्र सादर करतील आणि त्यानंतर पोलीस निर्णय घेणार आहे नेमकं काय होणार आहे, काय करायचं आहे, ते त्यांना अटक करायची आहे का। परंतु ही प्रोसिजर जी आहे ती रात्री उशिरापर्यंत सुरू होती आणि त्यानंतर हे पथक जे आहे ते परत पोलीस स्टेशनला गेल्याची माहिती मिळते आणि त्या अनुषंगाने आता या ठिकाणी मात्र एका पोलीस कर्मचारी आहे त्यांचा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। नेमकं आता जे कोकाटे आहेत त्यांनी अंतरिम बेलसाठी उच्च न्यायालयात सुद्धा धाव घेतल्याची माहिती मिळते, परंतु त्यावर तत्काळ सुनावणी झालेली नाहीये। त्यामुळे आता पुढचं काय पाऊल उचलतात नाशिक पोलीस हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी त्यामुळे आता काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुर्तास धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अटकपूर्व जामिनासाठी कोकाटेंनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे। कोकाटे यांच्या वकिलांनी अटक टाळण्यासाठी